नमस्कार. कृषी दर्शनच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पाणी म्हणजे जीवन. याचाच अर्थ असा की प्रत्येक सजीवाच्या शरीरक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी ही अत्यंत अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. याला अर्थातच आपली पिकं अपवाद ठरत नाहीत. एकूण बघितलं तर महाराष्ट्रातली बहुअंशी शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. म्हणजेच कोरडवाहू प्रकारची शेती आपण करतो तरी सुद्धा 55 लाख हेक्टरवरची शेती सिंचनावर आधारित आहे. हेच क्षेत्र जर आपल्याला वाढवायचं असेल तर पाण्याचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे, त्याबद्दल सजगता बाळगली पाहिजे आणि आपली जबाबदारी काय आहे ती ओळखली पाहिजे. मंडळी, म्हणूनच आपण आजचा जो विषय निवडला आहे तो असा आहे की जलसिंचनाच्या व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांची जबाबदारी. या विषयावर चर्चा करण्यासाठी अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती आज आपण इथं आमंत्रित केलेली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर हेमंत धुमाळ. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये मुख्य अभियंता या पदावर ते कार्यरत आहेत. नमस्कार सर. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सगळ्यात आधी मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये सिंचनाची सद्यस्थिती काय आहे? एकंदरीत महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र हे 308 लाख हेक्टर एवढं आहे. त्यापैकी 2.25 लाख हेक्टर पिकाखाली येऊ शकतं, म्हणजे लागवडीला क्षेत्र आहे. त्यापैकी आपण चितळे आयोगाने जे प्रेडिक्शन दिलेलं आहे किंवा अनुमान दिलेलं आहे, आपण 120 लाख हेक्टर एवढं पण सिंचनाखाली आणू शकतो. त्यातलं 40 लाख हेक्टर हे ग्राउंड वॉटर म्हणजे विहिरी किंवा बोरवरती करू शकतो आणि उरलेल्या 80 लाख हेक्टरपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यापैकी आपण आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1960 नंतर आपण साधारणपणे 55 लाख हेक्टर एवढं सिंचन क्षेत्र आतापर्यंत अचीव्ह केलेलं आहे. म्हणजे एकंदर पाहिलं तर राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25% क्षेत्रावरती आपण सध्या आहोत. एक सर्वसामान्य शेतकरी, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आलो की आम्हाला हेच कळत नाही की नेमकी जबाबदारी आपली काय आहे त्याच्यामध्ये आणि आपला सुद्धा काही रोल असू शकतो. तर ही जलसिंचनाच्या व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्याची जबाबदारी ही जी काही संकल्पना आहे ती थोडीशी विशद करून सांगाल का? केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन त्याच्यावरती खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करत असतं सिंचन प्रकल्पांवरती. आणि हे केवळ पूर्ण गुंतवणूक हे शेतकऱ्यांसाठी केलेली असते. तर त्यामुळे शेतकऱ्यांची आपसुक त्यामध्ये जबाबदारी होऊन जाते की पाणी काटेकोरपणे वापरणे, अतिरिक्त पाण्याचा वापर न करून म्हणजे क्षारपड जमिनीचा प्रश्न निर्माण करणे, सारख्या किंवा पाणी व्यवस्थापनामध्ये शासनाची मदत करणे, ह्या शेतकऱ्यांच्यावरती जबाबदारी आपसुकच येऊन पडतात. शेतकऱ्यांनी ती जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने वागावं यासाठी काही वैधानिक तरतुदी कायदे आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये 2 कायदे अस्तित्वात आहेत. एक महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 जो आता जाऊन महाराष्ट्र सिंचन व्यवस्थापन शेतकऱ्यांकडून सिंचन व्यवस्थापन 2005 हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याचा उद्देशच असा आहे की लोकाभिमुख शेतकरीभिमुख सिंचन व्यवस्थापन करायचं आणि सर्व सिंचन व्यवस्था ही पाणी वापर संस्थांच्या, ज्याला वॉटर युजर्स असोसिएशन म्हणतो, त्यांच्या माध्यमामधून शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यायच्या. पाणी वापर संस्था कालवानी असू शकते, मायनरनी असू शकते, छोट्या तलावावरती असू शकते आणि त्यांची परत शिखर परिषद पण, शिखर संस्था पण असत्या. या वैधानिक तरतुदीमुळे आपल्याला पूर्ण 100% शेतकरी ह्या पाणी वापर संस्थेत सभासद होणं गरजेचं आहे. पूर्ण व्यवस्थापन त्यांनी करायचं आहे, पाण्याचं नियोजन त्यांनी करायचं आहे, वॉटर बजेटिंग किंवा ज्याला आपण जल अंदाजपत्रक म्हणतो ते शेतकऱ्यांनी करायचं आहे, पाणीपट्टी वसूल करायची आणि प्लस आपापसातले हे दावे मिटवून शासनाला किंवा एकंदर सिंचन व्यवस्थापनाला मदत करायची, अशी ही कायद्याने तरतूद केलेली आहे. आणि त्याच्या नियमावली 2006ला प्रसिद्ध झाली त्या कायद्याची. त्या नियमावलीच्यानुसार आपल्याला करायला लागायचं. पूर्वीचा हा जो 1976चा जो इरिगेशन ॲक्ट होता तो हा थोडासा नियंत्रक पद्धतीचा होता. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सिंचन व्यवस्थापन नियंत्रण करताना काय काय तरतुदी लागतात, पोलिसिंग करायचं याच्यामध्ये नियंत्रण करण्यासाठी. पण हा आताचा नवीन कायदा जो आहे लोकाभिमुख असल्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे. रादर ते कंपल्सरी आहे. म्हणजे खरं तर ते आपण अजून कंपल्सन केलं नाही, पण तो कायदा कंपल्सरीच आहे की त्याप्रमाणे शेतकऱ्यांनीच करायचं आहे. ते पाणी वापर संस्था याचं सभासद त्यासाठी व्हायला पाहिजे. तर ते कसं व्हावं, काय करायला पाहिजे, ही संस्था कशी निर्माण झाली, गाव पातळीवर आहे का? आता शासनाने त्या कायद्यानुसारच असं केलेलं आहे की बांधकाम करत असतानाच एखाद्या प्रकल्पाचं किंवा एखाद्या चारीचं किंवा एखाद्या कालव्याचं बांधकाम करत असतानाच ती पाणी वापर संस्था स्थापन करणं गरजेचं आहे. आणि मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये 100% लाभधारक शेतकरी हे सक्तीने त्याचे सभासद होतात. मग त्याने पुढे येऊन सर्व लोकांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्था स्थापन करायची, त्याची नोंदणी करायची,
त्याचा रीतसर आमचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे त्याचे इलेक्शन घेतात, त्याचे चेअरमन को चेअरमन त्यांना बॉडी निवडली जाते आणि त्यांच्या सल्ल्याने बांधकाम करायचं आहे पहिला टप्पा. दुसरा टप्पा असा आहे की साधारणपणे नॉर्म असा आहे की 300 ते 1000 हेक्टरपर्यंतची एक पाणी वापर संस्था असावी आणि मग त्या पाणी वापर संस्थांचा मग वितरिकांनी आहे पाणी वापर संस्था 5000 हेक्टरला, परत त्यांचं एक शिखर पाणी वापर संस्था आणि प्रकल्पाची एकंदरीत मोठी पाणी वापर संस्था म्हणजे प्रकल्पनिहाय पाणी वापर संस्था, मग त्याला शिखर परिषद म्हणतो. अशा पद्धतीचे ते असतात, म्हणजे डिसेंट्रलाइज प्रकारचा हे आहे. म्हणजे आता मी समजा एक शेतकरी आहे आणि मला त्याचं सभासद व्हायचंय, तर सगळ्यात आधी मी जाऊन कोणाशी संपर्क साधावा? तिथल्या शाखेशी संपर्क साधायचा किंवा शाखा तुमच्याकडे येणार आहे. आपण शाखाच काय करते की त्या लाभधारक सर्व शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करून त्यांना कंपल्सरी ते मतदारच होतात त्याचे. त्यांनी फक्त शेतकऱ्याचे कर्तव्य एवढंच आहे की वेगवेगळ्या होणाऱ्या त्यांच्या बैठका, मतदान याच्यामध्ये सहभागी होऊन किंवा तुम्हाला इच्छा असेल काम करायची तर त्याचं पदाधिकारी होऊन, चेअरमन को चेअरमन होऊन किंवा सदस्य होऊन त्यांनी त्याचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, ज्याला सक्रिय सहभाग घेणं गरजेचं आहे. जलसिंचनासाठी ज्या व्यवस्था निर्माण केल्या जातात त्या कशा निर्माण केल्या जातात? जलसिंचनाच्या ज्या पायाभूत सुविधा का इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये एक धरणं येतात, मोठे कालवे येतात, शाखा कालवे येतात, वितरिका, मायनर आणि आउटलेट, इथपर्यंत हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कधी कधी काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये भारत सरकारच्या मदतीने पण ते केलं जातं. पण ह्या सगळ्या सुविधा शासनच तयार करून देत असतं. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर उजनी धरण जर घेतलं आपण, उजनी धरणाची प्रशासकीय मान्यतेची किंमत जरी 4000 कोटी असली तरी साधारणपणे उजनी धरण आजच्या तारखेला जर निर्माण करायचं, ज्याला आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू इंग्लिशमध्ये किंवा आजचं बाजार मूल्य जर काढलं तर आज आपल्याला साधारणपणे 800 कोटी रुपये प्रति टीएमसी एवढा खर्च येतो नवीन धरणाला. मग उजनी प्रकल्प आहे 110 टीएमसीचा. 110 टीएमसीला साधारणपणे 90,000 कोटी रुपये लागतात. थोडक्यात राज्य शासनाने त्याच्यावरती 90,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यात धरण आलं, त्याच्या धरणाच्या सांडवा आला, मुख्य कालवा आला, वितरिका आली, ब्रँचेस आल्या, वितरिका आल्या, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी जे पायाभूत सुविधा लागते ते सगळं निर्माण करण्यासाठी साधारणपणे 90,000 कोटी रुपये उजनी धरणाची आजचं बाजार मूल्य आहे. हा झाला एक इन्व्हेस्टमेंटचा भाग. मी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन असं सांगेल की उजनी धरणाचा फायदा किती होतो. उजनी धरणावरती अवलंबून असणारे साधारणपणे 40 कारखाने आहेत. एक कारखाना चालू कारखाने, बंद पडलेले मी मोजत नाही सध्या, तर चालू कारखाने जर 40 असतील, एक साखर कारखाना साधारणपणे दरवर्षी सुदृढ साखर कारखाना हा 300 कोटी रुपयांचा ऊस विकत घेतो. म्हणजे 350 कोटी रुपये साखर विकणी झाली. त्याच्याबरोबर इथेनॉल प्रोडक्शन आलं, बाय प्रोडक्ट्स आले, मग त्याच्यावर अवलंबून व्यवसाय आले, ट्रॅक्टरवाले आले, पेट्रोल पंप आले, मग लोकांच्याकडे सदनता आल्यामुळे नवीन घरबांधणी आली, घरबांधणीचे मटेरियल सप्लाय करणारे, ओव्हरऑल इकॉनॉमी जी आहे, मग उजनी धरणामुळे साधारणपणे दर वर्षाला 30,000 कोटीची उलाढाल त्या भागामध्ये होते. मग 30,000 कोटी एवढं त्याच्यावरती उलाढाल होत असताना मग हे सगळं जे आहे हे शासनाने त्याच्यावरती खर्च केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. मग शेतकऱ्यांची जबाबदारी आपसुकूनच येते की हे माझ्यासाठी केलेलं आहे, हा माझा प्रकल्प आहे, मी त्याच्यावरती उत्तरदायित्व करून काहीतरी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. सगळी धरणं जी आहेत तर नैतिक जबाबदारी तर नक्कीच आहे प्रत्येक शेतकऱ्याची. तर या अनुषंगानेच पुढचा प्रश्न आहे की मला वाटतं एक ती योजना जी आहे आपली त्याबद्दल काय सांगाल? कुकडी प्रकल्प जो आहे महाराष्ट्रामधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये ती 5 धरणं आहेत. 5 धरणांचा एक समूह आहे. त्या समूहाचं एकत्रित येडगाव धरणामध्ये पाणी घेऊन साधारणपणे राज्यातला सर्वात लांब 249 किलोमीटरचा लांबीचा कालवा जो आहे तो कालवा पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या 1.5 लाख हेक्टरला पाणी देणारा कुकडी प्रकल्प आहे. कालव्याचं वय साधारणपणे 30-35 वर्ष झालेलं आहे. आपसकच मातीमधून गेलेलं आहे, दगडधोंड्यामधून कालवा गेलेला आहे, त्यामुळे थोडीशी त्याची दुरावस्था झालेली होती. मग कुकडी सिंचन मंडळ जे पुण्यामध्ये आहे त्या सिंचन मंडळाने लोकांमध्ये या प्रकल्पाची जाणीव होणे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग येणे यासाठी माझा कालवा माझी जबाबदारी नावाचे एक अभियान राबवलं होतं. त्यामध्ये काय केलं की त्यामध्ये आम्ही लाभधारक शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, कारखान्यांचे प्रतिनिधी आणि काही उद्योजक, सिंचन व्यवस्थापन स्टाफ, वृत्तपत्रवाले किंवा मीडिया माध्यम ह्या 6 लोकांना एकत्रित करून त्या कालवा स्वच्छतेची एक मोहीम राबवली होती. टेल टू हेड किंवा हेड टू टेल
अशा पद्धतीने ती मोहीम राबवली आणि त्यामध्ये दोन गोष्टी झाल्या. कालवा तर स्वच्छ झालाच झाला, प्लस लोकांमध्ये आम्ही त्यावेळी फंक्शन घ्यायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना जाणीव करून द्यायचं की हा कालवा माझा आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा माझा आहे आणि ह्याला मेंटेन करण्याची जबाबदारी माझी आहे, असं ते अभियान होतं. आणि त्यामुळे कालव्याची वहन क्षमता वाढलेली 25% साधारणपणे. आणि लोकांमध्ये पूर्वी जे वातावरण होतं की हे कुणातरी सरकारचं काम आहे आणि त्यांनी मेंटेन करायला पाहिजे, त्यापेक्षा हा कालवा माझा आहे आणि माझ्यासाठी हे केलेलं आहे सरकारने, आता इथून पुढे व्यवस्था करण्याची जबाबदारी माझी आहे, ही एक भावना रुजवण्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालं. धरणामधून पाणी जे येतं म्हणजे साठवलेलं असतं तर ते काय फक्त शेतीसाठी वापरलं जात नाही, तर नागरीकरण जे झालेलं आहे त्याच्यासाठी रोजच्या दैनंदिन वापरासाठीचं जे पाणी आहे ते आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. तर मग ह्याचं आपण सगळ्याचं नियोजन कसं करता? एक म्हणजे महाराष्ट्र हा एक मौसमी हवामानाच्या प्रदेशात येणारा भाग आहे. मौसमी हवामान प्रदेशामध्ये काय होतं की आपल्याला वर्षातून फक्त पावसाळ्यामध्ये पाणी मिळतं, पाऊस पडतो. पावसाळ्याचे जर आपण 120 दिवस काढले तर 120 दिवसांपैकी पूर्ण 120 दिवस पाऊस पडत नाही, त्यातले 40 दिवस पाऊस पडतो. 40 दिवसांमधले जर आपण नेट तास काढले किती तासांमध्ये पाऊस पडतो, तर ओव्हरऑल गेल्या 50 वर्षाचा ॲव्हरेज असा आहे की आपल्याला 40 दिवसांपैकी किंवा 120 दिवसांपैकी फक्त 96 तास पाऊस पडतो. 96 तास पाऊस म्हणजे साधारणपणे 4 दिवस झाले. म्हणजे सलग आपल्याला जर पाऊस पडला, पावसाचे काउंटिंग केलं आपण तर सलग 4 दिवस पाऊस पडतो. आणि हा पाऊसचा पडलेलं पाणी आपल्याला 365 दिवसात वापरायचं असतं. म्हणजे 4 दिवसाचा गोळा करायचा आणि 365 दिवस वापरायचं. म्हणून आपल्याकडे धरणांना खूप महत्त्व आहे, साठवणूक करण्याला खूप महत्त्व आहे. धरणाचं नियोजन असं केलं जातं की आपल्याला एखाद्या धरणाची जागा ठरवताना खाली त्याचा उपयोग किती होणार आहे तो, आणि तिथे दरवर्षी येणारा पाणी किती येणार आहे, किती पाऊस पडतो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा पाऊस पडतो, त्यामुळे सरसकट आपण एका साईजची धरणं बांधू शकत नाही. समजा 500 आहे तिथे 3000 मिलीमीटर पाऊस पडतो, मग 3000 मिलीमीटर पाऊस एवढे 96 तास पडल्यानंतर किती एवा येईल किंवा इल्ड येईल त्याच्यावरती धरणाची कॅपॅसिटी ठरवली जाते. आणि त्याला खालच्या बाजूला आपल्याला वापरण्यासाठी कोण कोण वापरकर्ते आहेत. दुसरा उपप्रश्न उत्तराला येतो की मग वापरकर्त्यामध्ये कसं असतं की आपल्याकडे साधारणपणे 4 वापरकर्ते आहेत. एक सिंचन, दुसरं घरगुती म्हणजे पिण्यासाठी वापर, उद्योग आणि इतर. तर सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 40% अर्बनाइज झालेलं आहे आणि 60% ग्रामीण भागात आहे. तरीसुद्धा आपल्याला पाणी वापर जो आहे घरगुती पाणी वापरासाठी 8 ते 9% पाणी वापर राज्याचा एकंदर साठ्याचा जातो, 1 ते 2% उद्योगधंद्यासाठी जातो आणि उरलेलं पाणी आपण सिंचनासाठी वापरतो. मग ह्याच्यासाठी अंदाजपत्रक मला वाटतं तयार केलं जातं दरवेळी, तर ते कसं केलं जातं, ते कोण करतं? जल अंदाजपत्रक हे ओव्हरऑल राज्याचा पाणी किती निर्माण करू शकतं की किती साठू शकतं त्याच्यावरती कसं नियोजन करायचं हे ब्रॉडली जल अंदाजपत्रक झालं. आणि दुसरं जल अंदाजपत्रक आपण इयरली करतो, वार्षिक. आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबरला पाऊस बंद होतो असं मानलं जातं. 15 ऑक्टोबरला पर्यंत पावसाळ्यामध्ये किंवा खरीप हंगामामध्ये ज्या क्षेत्राला पाणी दिलेलं आहे ते वगळून धरणं फुल भरलेली असतील किंवा 80% भरले असतील, 90% भरले असतील, मग ते पाणी किती उपलब्ध आहे त्याच्यावरती पिकांचं नियोजन केलं जातं, करायला पाहिजे. म्हणजे पूर्वी इरिगेशन ॲक्ट 76 प्रमाणे हे प्री इरिगेशन प्रोग्राम नावाचा एक कन्सेप्ट होती की प्रत्येक 15 ऑक्टोबरला एक बैठक घ्यायची आणि त्याच्यामध्ये यावर्षी धरणामध्ये 15 TMC पैकी फक्त 12 TMC पाणी आलेलं आहे. मग पिकांचं नियोजन कसं करायचं, कुठल्या भागामध्ये कुठं पिकं घ्यायची, कुठली कट करायची, कुठली किती राखीव ठेवायचं, ड्रिंकिंगसाठी किती ठेवायचं, इंडस्ट्रीसाठी किती ठेवायचं, आणि मग त्याचं नियोजन करायचं. हा झाला इयरली प्रोग्राम. हा PIP पूर्वी सरकार करायचं. पण आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2005चा जो सिंचन व्यवस्थापनाचा कायदा आलेला आहे त्यानुसार आपण पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. मग शेतकऱ्यांमध्ये तेवढा अवेअरनेस सायंटिफिक नसतो किंवा पाणी वापर संस्थांना त्याची जाणीव नसेल, तर त्यांनी आपल्या पाणी वापर संस्थेला यावर्षी किती पाणी मिळणार आहे त्या पाण्याचा अंदाज घेऊन लोकांना पिकं घेण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. तो की 2021 आणि 2022 ह्याचं कम्पेअर केलं तर तुलना केली तर 2021ला पेक्षा 2022 खूप पाऊस पडला होता. पण 2021ला नंतर थोडंसं टेम्परेचरमध्ये हे झाल्यामुळे जानेवारीपर्यंत आम्हाला पाणी द्यावं लागलं नाही. पण 22ला ती परिस्थिती नव्हती. 22ला काय झालं की पाऊस बंद झाला, तो जो बंद झाला नंतर टेम्परेचर वाढत गेलं, हिवाळ्यामध्ये पण टेम्परेचर वाढलं, त्यामुळे पिकांनी पाणी जास्त मागितलं. मग मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा अंदाज
थोडासा चुकला. मग ह्या पद्धतीचा हवामानाचा अंदाज घेऊन सायंटिफिक माहिती घेऊन शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन करायला पाहिजे. आता ठीक आहे, रब्बीमध्ये आपला पाणी वापर जास्त झाला तर आपल्याला उन्हाळा हंगामासाठी काही कर्टेल करता येईल का, मिळणार आहे. हां, किती पाणी मिळणार आणि त्याप्रमाणे त्यांनी पिकांचं नियोजन करावं असं एक त्या पाणी अंदाजपत्रकामध्ये किंवा जल अंदाजपत्रकामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. नवीन कायद्याप्रमाणे पाणी वापर संस्थांना घनमीटर पद्धतीने आपण पाणी देतो, मोजून पाणी देतो. मी आपल्याला ते विचारणार होते, कारण आम्ही बातम्यांमध्ये ऐकत असतो किंवा क्युसेक्स वगैरे इतका विसर्ग केला धरणातून, तर त्या संकल्पना पण थोड्याशा त्या टर्म्स आहेत त्याच्याबद्दल पण माहिती सांगा. मग आपण आता घनमीटर पद्धतीने पाणी देतो आणि लोकांना पाणी वापर करण्यासाठी पिकांचं बंधन नाही आहे. हां, हे एवढं पाण्याचा क्वांटम तुम्हाला दिलेलं आहे, त्या क्वांटममध्ये जी पिकं घ्यायची ते तुम्ही घ्यायची असं ते त्यांना नियोजन केलेलं आहे, त्यांना मुभा दिलेली आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार कसं होतं की ब्लॉक्स ठरलेले होते, ऊस 10 एकरापैकी 2 एकराला ऊस, 2 एकर फळभाज्या किंवा पालेभाज्या, फळझाडं आणि 2 एकर रिकामं ठेवायचं, अशा पद्धतीचे ब्लॉक सिस्टीम होते पूर्वीच्या कायद्यामध्ये. पण आता काय केलेलं आहे की घनमीटर पद्धतीचं पाणी वापर आणि पिकांची मुभा, त्यामुळे लोकांना स्वतःहून किंवा पाणी वापर संस्थांनाच त्यांचं नियोजन करण्याला मुभा स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे ते जास्त इफेक्टिव्हली होऊ शकतो. एकूणच आपला समशीतोष्ण आणि शीतोष्ण कटिबंधामध्ये भारताचा बराचसा भाग महाराष्ट्राचाही येत असल्यामुळे बाष्पीभवन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतं. तर त्यासाठी मला वाटतं आता जी नवीन पद्धतीने आपण पाणी देण्याची प्रक्रिया सिंचनासाठी सुरू केलेली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? राज्य शासनाने 2017 पासून उघड्या कालव्याऐवजी बंदिस्त पाईप वितरण व्यवस्था म्हणजे त्याला पीडीएन, पाईप्ड इरिगेशन नेटवर्क किंवा पाईप्ड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे धोरण अवलंबलेलं आहे. त्याला 2 कारण होती. एक म्हणजे राज्याचा मर्यादित पाणीसाठा, उपलब्ध पाणीसाठा, त्यामधून होणारा बाष्पीभवन, पाणी व्यय टाळण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन केली. आणि दुसरं की दिवसेंदिवस जे उघड्या कालव्यानं जी जमीन लागते ती खूप लागते आणि त्याचा भूसंपादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा विरोध आणि वाढलेल्या किमती, त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय असा घेतला की इथून पुढे येणारे कालवे शक्यतो आपल्याला बंदिस्त कालवा वितरण पद्धतीने जायचं. म्हणून आम्ही काय केलं की आता जो नवीन कामं निघतात ती संपूर्णतः आपण बंदिस्त पाईप सिस्टीमने करतो. पण ह्याच्यामध्ये पण ज्या काही अडचणी आहेत, कारण आम्ही आता बघतो कधी रस्त्याने हायवेने जाताना किंवा पाईप कुठे फुटलेले दिसतात, त्याचे फवारे आणि खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान होताना दिसतं किंवा बातम्यांमध्येही आपण ऐकत असतो, वाचत असतो. तर त्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांची जबाबदारी मला वाटतं फार मोठी आहे. त्यावर कसा प्रकाश टाकाल, काय करायला? पाईप वितरण व्यवस्थेमध्ये पाईप शेतामधून कुठूनही जातात खालून, मग त्याच्यावरती शेत नंतर नांगरणार, तो त्याचं पीक घेणार. तर मग अशा पद्धतीचं कुठं जर काही त्याला सापडलं, लिकेज सापडलं किंवा फवारे दिसले, प्रत्यक्षात आमच्या सिंचन व्यवस्थापन स्टाफला कळवलेलं पाहिजे किंवा स्वतःच्या लेवलला रिपेअर केलं पाहिजे किंवा त्याला नासधूसणं होणार नाही किंवा इतर समाज कंटकचे नासधूस करतील त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी शासनाला किंवा एकंदरीत सिस्टीमला मदत केली पाहिजे. कारण हे सगळं शेतकऱ्यासाठी आहे. पाईपड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किंवा कालवे म्हणा, हे शेतकऱ्यांसाठी आहेत. शेतकऱ्यांनी ते मेंटेन करण्यासाठी किंवा त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतःहून पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे. कालव्यांच्या बाबतीतही असंच आहे की कालव्यांमध्ये कालवे स्वच्छ ठेवणं झालं. बऱ्याच वेळा काय करतात की कालवा असा जात असताना शेताच्या खड्ड्यात कालवा असतो, मग लोक काय करतात की पिकाची जी घाण निघालेली असते ती कालवा ढकलून देतात किंवा त्यांना माहिती आहे की इथून खाली नाही गेलं तरी चालेल पाणी, पण माझ्यापर्यंत पाणी येते. पण प्रत्येकाने जर असा विचार केला तर त्याच्या शेतापर्यंत पण पाणी येणार नाही. अशा पद्धतीने कालव्यांवरती कालव्यांना उपद्रव होईल, गेट तोडफोड करणं किंवा त्याचं नुकसान करणं, ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी टाळल्या पाहिजेत. त्यांनी स्वतःची त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. माझा कालवा माझी जबाबदारी सारखी. आणि शेतकऱ्यांनी दोन्ही म्हणजे पाईपड वितरण व्यवस्था आणि उघडे कालवे दोघांनाही देखभाल आणि दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी शासनाला पर्यायाने स्वतःलाच मदत केली पाहिजे. तर एकूण आपण एवढी छान माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण काही शेतकऱ्यांना आवाहन करावं जेणेकरून त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोठी गुंतवणूक राज्य शासनाने या यंत्रणांवरती केलेली आहे. ती तुमच्यासाठी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझा कालवा माझ्यापेक्षा माझी सिंचन व्यवस्था माझी जबाबदारी इथे करायला पाहिजे. दुसरं, दरवर्षी जल अंदाजपत्रक करायला पाहिजे. मग ते वैयक्तिक लेवलला पाहिजे किंवा पाणी वापर संस्था लेवलला पाहिजे, तालुका लेवलला पाहिजे. प्रत्येकाने थोडंफार वॉटर बजेटिंग केलं पाहिजे. दुसरं, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा ज्याला तुषार किंवा ठिबक सिंचन म्हणतो, त्याचा वापर करून पाण्याचा व्यय आणि शेतीची नासाडी होणार नाही अशा पद्धतीने जायला पाहिजे.
तिसरं मी सांगेल की बऱ्याच वेळा वरच्या भागातला शेतकरी खूप पाणी देतो आणि जो खालच्या सखल भागातला असतो त्या याच्यामध्ये पाणी झिरपून येतं आणि त्याची शेती नासाडी होती. तर एक्सेसिव्ह इरिगेशन आता टाळायला पाहिजे, ते आपल्याला परवडणार नाही आहे. आणि दिवसेंदिवस पाण्याचं दुर्भिक्ष वाढत चालल्यामुळे आपल्याला पाणी जपूनच वापरायला पाहिजे. पुढचा मुद्दा मी शेतकरी बांधवांना असं आवाहन करेल की हा कालवा स्वच्छ ठेवणं, त्याच्यामध्ये कचरा न टाकणं, इन्क्लुडिंग आपण उल्लेख केला प्लास्टिक किंवा शेतातला राडारोडा कुठल्याही प्रकारचा कालव्यामध्ये न टाकणं, अशा पद्धतीने जायला पाहिजे. आणि आमचा स्टाफ हळूहळू कमी होत चाललेला असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे. आता एक चांगलं उदाहरण माझ्याकडे आहे की कुकडीचा कालवा किलोमीटर 22ला फुटला होता. पण तिथले शेतकरी मी त्यांचं विशेष नाव घेईल, अशोकराव घोडके नावाचे तिथले एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांना तर समजल्याबरोबर पहाटे ते तिथे गेले, आम्हाला सगळ्यांना कळवलं, वरच्या यंत्रणांना सांगून वरचा कॅनॉल बंद केला जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान कमी होईल. आणि आमचे अधिकारी 8-9 वाजेपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी स्वतःच्या मशिनरी भाड्याने वगैरे लावून ते कालवा दुरुस्त करायचं काम घेतलं. हे खूप चांगलं उदाहरण आहे की मी मुद्दाम का उल्लेख केला की अशा पद्धतीने हे माझी जबाबदारी, अशा पद्धतीने लोकांनी हे जपलं पाहिजे. आणि शेवटी मी आवाहन करेल की हे तुमच्यासाठी आहे, तुम्ही ते मेंटेन करा, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. म्हणजे आजच्या चर्चेमधून आपल्या लक्षात आलं असेल की जलसिंचनाच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्येक शेतकरी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे जर आपण सभासद झाला नसाल तर लवकरच सभासद व्हा पाणी वापर संस्थेचे. त्याचं कार्य कसं चालतं त्याची माहिती करून घ्या. आणि सिंचन व्यवस्था जरी आपल्यापर्यंत पोहोचली असली, आपल्या शेतापर्यंत कालव्याद्वारे पोहोचली असली तरीसुद्धा मोकाट पाणी देणं म्हणजे सिंचन नव्हे, कारण त्यामुळे माती खराब होऊ शकते. तर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा. सद्यस्थितीमध्ये फक्त 25% क्षेत्रामध्येच सूक्ष्म सिंचनाचा वापर केला जातो, तो आपण वाढवला पाहिजे जेणेकरून ते पाणी आपल्याला इतर पिकांसाठी वापरता येईल, अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणता येईल. याचा जरूर विचार करा. आणि माझा कालवा माझी जबाबदारी हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. चला सगळे मिळून आपण जलसाक्षर होऊया. सर नमस्कार. आज आपण अतिशय मोलाची माहिती सगळ्या शेतकऱ्यांना करून दिली आहे, तर त्याबद्दल दूरदर्शनतर्फे हार्दिक आभार. नमस्कार.